मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर आता ना सगळं आवरून वगैरे झालं आहे, देवाची पूजा पण केली आहे आणि आज ना थोडं बरं वाटतं आहे। तर आता जातो, नाश्ता करतो आधी पहिला आणि सगळं आवरून घेतो। चला। तर काय बा वारा बा काय रोजच असतो। झाडं किती जोरात हलतात बघा। बघा इथे समोर दिसत असेल तुम्हाला, कंदील वगैरे त्याला अजून काढले नाही, देव दिवाळी यायची आहे म्हणून। हे जे बघा वाऱ्यात सगळे ना असं खराब होतात। बघू शकता मस्त सुरमई आहे, मस्त मोठी सुरमई आहे। नाश्त्याला बघा मस्त ऑमलेट पाव आहे, पप्पानी केलाय ऑमलेट पावाच। एक नंबर, एकदम असं हॉटेलमध्ये मिळतं तसं। हे बघा टी बघता बघता मस्त नाश्ता करतो। दूधवाले आले आहे देवळाकडे। आता ना ते दुसरे काका आले, त्यामुळे ते देवळाकडे येतात। जातो बॉटल्स घेऊन आणि दुधाच्या बॉटल घेऊन येतो भरलेल्या। चला। तर आता ना मी निघालोय कणकवलीला जायला, कारण तिथून पार्सल आणायचे आहेत आणि काका पण येत आहेत स्टेशनवर, तर त्यांना सुद्धा घेऊन यायचं आहे। तर आता निघतो, चला। आता निघालो आहे, वॅगनर घेऊन जातो आहे, कारण ह्याच्यात पार्सल बसतात व्यवस्थित। तो खूप दिवसांनी ही गाडी चालवतो आहे, हल्ली काय चालवली नव्हती। आता गेट उघडायला कोण नव्हतं, त्यामुळे मीच उघडलंय गेट। आता निघतो। आता परत गेट बंद करून घ्यायला पाहिजे। ते बाईक आहे कोणाची तरी, कोणीतरी बाईक पण लावलेली पुढे, ती आधी बाजूला केली। आता निघतो। तर आता इथून निघालो आहे, आता जातो पटपट। तर आता बघा बाजारातनच जातो आहे, खड्डे जरा भरपूरच पडले आहेत। आता पुढे काम चालू आहे, रस्ता करतायत। काचबाग किती खराब झालेली। प्रतीकचा कॉल आलेला, तो पण आता सुटलाय। आता झालं असं आहे की गाडीत तर काय वाटत नाही जागा राहील अशी, पार्सल तर आहे, 5-6 तरी पार्सल आहे, परत काका असणार आहे। तर बघतो गाडीत पार्सल आधी ॲडजस्ट करतो, बघतो जागा राहते काय। जागा जर झाली तर प्रतीकला घेतो, नाहीतर मग त्याला सांगतो एसटीने यायला, त्याकडे काय पास आहे। चला। ते बघा भात वगैरे कापून झाल्यावर कसं दिसतंय बघा। इकडे आता ते सगळं गवत एकत्र करून ठेवलं नाही आहे। आणि ऊन बघा काय लागतंय ते। रस्त्यात खड्डे जरा जास्तच झाले। आता हे बघा शाळा सुद्धा सुटल्या आहेत मुलांच्या। आता आपण आलोय करोडमध्ये, हे बघा मुलं सगळी सुटली आहेत। त्यामुळे इकडनं आता एकदम जरा सावकाश जायला पाहिजे, कारण कुठची मुलं ना कधी पण क्रॉस करतात। ते बघा इथे ना मस्त झाडं आहेत, त्यामुळे अशी ना सावली येते, त्यामुळे इथे बरं वाटतं एकदम। व्हिडिओत तुम्हाला कळत असेल व्यवस्थित। बघा इथे झाड नाही, तिथे बरोबर ऊन येतं,
तर बाकी इथे बघा असं हिरवं आहे, हिरवं एकदम. तर आता आपण पोचलो आहे उंबरठमध्ये आणि आता आपल्याला जायचं जानवलीत. तिथे आपल्याला पार्सल घ्यायचं आहे. इथे ब्रिज क्रॉस केलं की पुढेच आहे. आता पटपट जातो. पोचलो आहे इथे. दुकान बघा हे बंद आहे. आता काकांना फोन करतो आणि त्यांना फोन करायला सांगतो. चला भेटली आहेत. तर ही बघा सगळी गाडीत भरतो. फायनली सगळे पार्सल बसवले आहेत गाडीत आणि आता निघतो. एक पार्सल घ्यायचं होतं ते पण घेतलं आहे. आता जातो काकांना घ्यायला स्टेशनला. आता हे बघा आलो आहे मी स्टेशन रोडला. काकांची ट्रेन पण यायचा टाईम झाला आहे. तर लगेच आता त्यांना घेतो. हा कुठं रॉंग साईडने येत होतं म्हटला. त्याला तिथे टर्न मारायला मिळालं नाही म्हणून तो इकडे आला. तर मी आलो आहे स्टेशनला पोचलो आहे आणि काका पण आले आहेत. ही बघा ट्रेन पोचली आहे. तर लगेच घेतोय ना. जरा गाडीचं काम होतं तर ते विचारायला गेले आहेत करणार का. वेल्ड मारायचं होतं. आता हे बघा इथे आम्ही जानवलीत. आता बघू 5 मिनटात. ते आता काय काम करणार नाही, फक्त जरा दाखवायचं आहे. मग आम्ही निघतो. हा बघा प्रतीक कुठे बसला आहे तो पार्सलच्या मध्ये. गाडी बघा काय फुल भरलेली आहे एकदम. हा बघा प्रतीक कसा बसला आहे. चला जातो पटकन मग भेटू. काम झालं आहे आता आम्ही निघतो. पोचलोय घरी. गरम भरपूरच झाला आहे. जातो आणि फ्रेश होतो. चला तर मला सगळं आवरून वगैरे झालं आहे. आता थोडी काम आहे ती करून घेतो. चला. तर आता सकाळी मासे खाल्ले तेव्हा आता व्हिडिओ करायला विसरलो. तर आता अंड्याचं आहे. आता जेवण वगैरे झालं आहे माझं. तर लगेच एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.